नमस्कार. नमस्कार. राई सीड्स मध्ये आपलं स्वागत आहे. मी नितीन शिरसाट. आपण कळवण तालुक्यात उसनी या गावात आलेले आहे. तिथले हे प्रगतील शेतकरी आहेत. गेल्या 2 वर्षापासून आपलं राई सीड्स वापरत आहेत. 3 वर्षापासून 3 वर्षापासून. मागच्या वर्षी फुरसंगी होते, या वर्षी त्यांनी गुलाबी वाहन वापरले. तर आज त्यांच्याशी थोडी चर्चा करूया. दादा, आपलं पहिलं पूर्ण नाव आणि तुमचा परिचय सांगा. मी महेंद्र साबळे, राहणार उसनी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. मी मागील 3 वर्षापासून राई सीडचं बियाणं वापरतोय. बरोबर. मागच्या वर्षी फुरसंगी होता, या वर्षी गुलाबी, राई गुलाबी. आम्ही प्रत्येक वेळेस जवळजवळ 3 वर्षापासून अनुभव आहे. कांद्याची क्वालिटी खूप चांगली असते आणि ह्यावेळेस पावसाच्या अभावे जेमतेम 110 ते 105 दिवस आम्ही कांदा काढून घेतलेला आहे. लवकर काढणी हो, कांद्याच्या अभाव आहे. त्याच्यापेक्षा अजून साईज चांगली आली असती, पण थोडंसं आरली काढल्यामुळे थांबून गेलोय. तर आपण इथं बघू शकतो त्यांचं आज काढणी चालू आहे. तर साईज, कलर आणि अजून म्हणजे आजच म्हणजे काढणी चालू आहे त्यांची. तर लेबर जेवणाला बसलंय. तर जी साईज लागते, साईजचे मूळ आहे, पण थोडं त्यांचं म्हणणं आहे की पाण्याचा अभाव. आज तारीख आहे आपली 28 मार्च. तर पावसाचा अंदाज दिलेला आहे. जे शास्त्रज्ञ त्यांनी अंदाज दिलाय की 30, 1, 2 तारखेचा पावसाचा अंदाज दिलाय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जो हातात कांदा आला तो बाहेर काढून घेतला की थोडा अजून कसर आहे, त्याला 10-15 दिवसाची कसर आहे. म्हणजे अजून 10-15 दिवसात त्याचा साईज बिघडली असते आणि अजून परत कलर आला असता. पण तरी काही अडचण नाही, चांगलं आहे, काही अडचण नाही. तुम्हाला जर्मिनेशन आणि म्हणजे बियाणाबद्दल अजून तुम्हाला बियाणं खूप चांगलं आहे. मागच्या सगळ्या लोकांचे बियाणं खराब झालं, आपलं सगळं चांगलं झालं. पावसात टिकलं बियाणं. हो ना, सगळ्यात मेन म्हणजे कारण आपल्यावर ज्याने टाकलेले बियाणं बाकीचे सगळ्यांचं खराब झालं होतं. पावसामुळे रोप खराब झाले. त्याच्यामुळे आपल्या रोपाला काहीच अडचण झाली नाही. काय 2-3 फवारण्या केल्या असेल जास्तीत जास्त. तुम्ही किती किलो बियाणं घेतलं? ते होतं ना 5 किलो होतं. 5 किलो मध्ये किती क्षेत्र लागवड झालं होतं? 5 किलो मध्ये झालं ना, जवळजवळ 2.5 एकर क्षेत्र लागवड. 2.5 एकर क्षेत्र लागवड झालं. हो. त्याच्यामुळे थोडं पावसामुळे थोडंफार थोडंफार होतं, 19-20 होतं ते. झालं. पण तरी छानपैकी साईज आणि कलर मिळालंय. काहीच अडचण नाही, एकदम व्यवस्थित आहे. तो राई येतो सही आहे. धन्यवाद. 1990 पासून कार्यरत असलेले जाधव टेलर्स फार्म प्रस्तुत राही नॅचरल सीड्स, कांदा बियाणे क्षेत्रातील विश्वासाचे नाव.